श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। श्री स्वामी समर्थ। सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना। सकाळी छान अशी आपली रांगोळी झालेली आहे आणि सकाळच्या जेवणात छान असं बाजरीची भाकर आणि हिरवा दोडका बनवलेला होता, म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि थोडंसं ओलं खोबरं, थोडी वेगळी पद्धत करून पाहिलेली। आणि काल एक गुरुबंधू आलेले, तर त्यांना नातू झालेला 15 दिवसापूर्वी, तर पेढे घेऊन यायचे बाकी होते, तर काल संध्याकाळी ते पेढे घेऊन आलेले। आणि आता ही दुपारची वेळ आहे, तर सगळी कामे सगळी आवरून गेलेली होती। तर मी आता म्हणजे दुपारीच स्वयंपाकाला लागलेली, कारण संध्याकाळच्या वेळेला आपल्याला देवीचा कुलाचारही करायचा आहे आणि थोडंसं बाहेरही जाणार होते। तर आज मला उपवास होता, म्हणजे आज आपल्याला एक तर देवीचा कुलाचारही करायचा होता आणि विशेष म्हणजे आज प्रदोषही होता, तर हे दोन्ही उपवास संध्याकाळी सोडायचे होते। तर सकाळी मुलांसाठी जेवण बनवून झालेलं होतं आणि दुपारच्या वेळेस मग मी जेवण बनवायला सुरुवात केलेली, कारण जेवण लवकर बनवून ठेवलं तर मग संध्याकाळी आपल्यालाही वेळ भेटतो, म्हणून मग त्यासाठी मी स्वयंपाकाला लवकरच लागलेली। काय काम करायचं, काय सांगायचं का चक्की गोष्ट तुला? काय ग चक्की? मला कशी क्लिप बनवली लावणार छान बनवली, छान बनवली। बस सटकन बनव, एक एक बनव, दोन बनव। ठीक आहे। तुझी आणि माझी सेम आहे का? बर्थडेला जायचं का? ठेवतेस का? आपण दोघे यूज करायचं। इथे अक्षू पण मध्ये मध्ये करत होते आणि मसाला वाटून झालेला होता, तर कुकर पण झालेला होता आपला। तर म्हटलं पहिलं आमटी बनवून घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी हळूहळू होतील। तर गॅसवरती पातेलं ठेवलेलं आणि तोपर्यंत परत अक्षू दुसरा अजून एक क्लिप बनवून घेऊन आलेले आणि लावलेलं। तर म्हणजे तिला एक आवड आहे की वेगवेगळ्या क्लिप तयार करून डिझाईनचं, भले त्या खराब जरी झालेल्या असल्या तरी त्याला डिझाईन करून किंवा पेपर लावून त्याला कलरिंग करून व्यवस्थित असं मजेदार बनवायचं आणि दिवसभर तिचा असा काहीतरी खटाटोप चालू असतो, ॲक्टिव्हिटी चालू असते। तर इथे मी आमटीला तडका देत होते, तर म्हटलं तडका देताना मग त्याच्यामध्ये थोडंसं मी आज दुसरे काही मसाले मी जराही घालणार नव्हते, म्हणजे घरगुती मसाला जो होता ना तेवढंच घालायचा होता, नाहीतर बाहेरचा जो गरम मसाला असतो तो आज मी घालणार नव्हते। तर सर्वात पहिलं मी त्याच्यामध्ये हळद टाकलेली। हळद पहिली तळून घेतली ना, म्हणजे त्याचा उग्गीरपणा जो असतो हळदीला तर तो कमी होऊन जातो। तर हळद, थोडीशी धना पावडर आणि त्यानंतर मग आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तिखट घालायचं आणि त्यानंतर जो काय आपला कांदा, खोबरं, हिरवी मिरची किंवा लसूण घातलेला मसाला टाकलेला आणि नंतर मग छान असं व्यवस्थित परतून घेतलेलं।
आपली जेवढी आमटी व्यवस्थित आणि बारीक गॅसवरती मंद आचेवरती शिजली ना तेवढी चव ही छान होते आणि मसालाही व्यवस्थित शिजतो. म्हणजे मसाला आपला साधा भात किंवा साधी चपाती जरी त्या सारासोबत खाल्ली ना तर त्याची चव अप्रतिम होते आणि जेवढा शिळा सार होतो ना तर त्याची अजून चव ही छान होते आणि खूप सुंदर, म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊ शकता, एवढी सुंदर टेस्ट लागते. तर मसाला म्हणजे आपली आमटी इथे झालेली होती आणि डाळही शिजलेली होती, तर त्यातली मी थोडीशी डाळ कुकरमध्ये काढून घेतलेली होती कुकरमधून आणि ती आमटीमध्ये टाकलेली होती, कारण आमटीमध्ये थोडीशी डाळ ही पाहिजे, त्याच्याशिवाय चव येत नाही आणि थोडासा घट्टपणा पाहिजे असेल तर त्यामध्ये थोडीशी आपल्याला डाळ घालावीच लागते. तर मग थोडीशी डाळ मी त्या आमटीमध्ये घातलेली आणि डाळ व्यवस्थित छान अशी शिजलेली होती, तर त्याच्यात पाणी जराही नाही निघालं. तर मला असं वाटलं की थोडंफार पाणी निघेल, तर पाणी जराही निघालं नाही. तर ते पाणी जर उरलं असतं तर मग मी त्या आमटीमध्ये वापरलं असतं, परंतु ऑलरेडी आमटी पण झालेली होती आणि डाळीला बरोबर एकदम परफेक्ट पाणी झालेलं होतं. तर म्हटलं जर थोडंफार असेल तर ते गाळणीमध्ये निघून येईल. तर त्याच कुकरमध्ये ज्याच्यात डाळ शिजली होती ना तर त्याच्यातच मी पुरण परतून घेतलं, म्हणजे भांड्यांची आपली इथे बचत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण बनवायला कंटाळा येत नाही, तेवढा कंटाळा हा भांडे घासायला येतो. तर मग याच्यामध्येच मग जेवढं साधारण आपल्याला गूळ पाहिजे होता, तर मी इथे डाळ ना 2 ग्लास टाकलेली होती, तर साधारण मी पावशेरच्या आसपास इथे मी आपला गूळ टाकलेला होता. तर छान असं व्यवस्थित मी परतून घेतलेलं पुरण आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी जायफळ टाकलेलं आणि थोडीशी विलायची पावडर. तर आता विलायची पावडर काय होतं की थोडी मी एक्स्ट्राच करून ठेवते, काय की कधी पण एमर्जन्सी खीर वगैरे बनवायची असेल तर आपल्याला लागत राहतं. तर मग मिक्सरच्या भांड्याला एक भांडं साखर आणि थोडेसे विलायची घेऊन मग बारीक करून घेते आणि जे वरचे टरकल असते त्याचा वापर मी आपली चहा जी बनवतो त्या चहा पावडरच्या मसाल्यात टाकून देते. म्हणजे दोन्ही वस्तूंचा आपण इथे वापर करतो. माणूस ना खरंच किती गोष्टींचा विचार करत असतो आणि संसार करताना किती गोष्टी बारीकाईने काळजीपूर्वक आणि त्याचा उपयोग होईल असंच नियोजन करत असतं. तर इथे आज थोडीशी अक्षूच्या पप्पाने मदत केलेली, तर बऱ्याच वेळची मी उभी होते. तर मग त्यांना काही ना काहीतरी असं पदार्थ बनवायची आवड आहे, तर तेल ठेवलेलंच होतं. विशेष म्हणजे तडका जर मारायचा असेल ना कशाला भाजीला वगैरे तर त्यांना नक्कीच आवडतं. तर म्हणे तळायचंच माझं काम चालू होतं, तर म्हणे मी तळतो. म्हटलं ठीक आहे चालेल. तर थोड्याशा पापड्या आणि बाजरीच्याही पापड्या होत्या आणि तांदळाचे पापड आणि थोड्याशा कुरड्या तळल्या आणि त्यानंतर त्या तेलातच मग भजेही तळायला घेतलेली, कारण सगळे मी तयारी करून ठेवलेली होती. फक्त आपल्याला नंतर लास्टला मला पोळ्या बनवायच्या होत्या. पोळ्या मी ऑप्शनसाठी ठेवलेल्या, कारण काय होतं की गरम गरम छान लागतात, तर त्यासाठी मी तयारी करून ठेवलेली. तर नैवेद्यपुरता थोड्याशा पोळ्या ह्या बनवून ठेवायच्या होत्या, म्हणजे काय पूजा करताना परत मध्ये उठून मग परत पोळ्या बनवायच्या गरज पडणार नाही. पुरणाचा जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो ना त्यात पुरण जर एकदम परफेक्ट झालं तर पोळी व्यवस्थित आली की म्हणजे स्वयंपाक व्यवस्थित झालेला. सार आणि पुरणपोळी जर व्यवस्थित असेल ना तर मग आणि व्यवस्थित सगळ्यांनी जर खाल्लं ना तर त्याचं काहीच वाटत नाही. नाही तर मग पुरणपोळी जर बिघडली ना, माझं असं 2-4 वेळेस असं झालेलं की जेव्हा पाहुणे यायचे ना तेव्हा पुरणच पातळ होऊन गेलेलं, तर तेव्हा एवढा गोंधळ होऊन जातो. परंतु ह्यावेळेस एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट पुरण झालेलं, तर पोळ्याही छान आल्या आणि मलाच माझं खरंच आश्चर्य वाटतं की मलाही पुरणाच्या पोळ्या छान जमतात. एखाद्या व्यक्तीने जर आपल्या पुरणाच्या पोळीची खरंच जर स्तुती केली ना तर आपल्याला त्याचा आनंद एवढा हे होतो ना की यार आपल्यालाही जमतं आणि व्यवस्थित होत्या त्या गोष्टी आपल्याकडून. कदाचित ते स्वामीच खरंच करून घेत असेल, कारण मला पुरणाच्या स्वयंपाकातलं पहिलं काहीही येत नव्हतं आणि आता जरा बऱ्यापैकी जमायला लागलं खरंच. आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण पुरणाची पोळी करतो आणि तव्यावर टाकतो ना तर तेव्हा जी डिझाईन येते ना पुरणाच्या पोळीची ती अप्रतिम असते खरंच आणि ती फुगतेही व्यवस्थित. पलटताना आपल्याला किती काळजीपूर्वक
ती पुरणाची पोळी पलटावी लागते आणि डिझाईन बघून ना खरं म्हणजे एकदम तोंडाला पाणी सुटेल असं सुंदर ती पुरणाची पोळी दिसते आणि कलरही खूप छान दिसतो आणि त्याच्यावरून तूप जर असेल गावरान तर खरंच एकदम मजेदार जेवण होऊन जातं. आणि तुम्हाला सांगते पुरणाची पोळी ही आज खाण्यापेक्षा जर तुम्ही दुसऱ्या दिवशी तव्यावर टाकून एकदम कडक करून जर खाल्ली ना तर ती राबते आणि त्याची चव अजून छान लागते. तर आमची आई म्हणजे माझ्या सासूबाई ना तर पुरणाची पोळी ही चहासोबत आवडते. तर प्रत्येकाची ही आवड असते आणि मला तेव्हा म्हणजे त्यांनी जेव्हा पहिल्यांदा खाल्ली ना तर मला आश्चर्यच वाटलं की पण असंही असतं. तर कुणाकुणाला पुरणपोळी सारासोबतही आवडते, तर कुणाला तूप पुरणपोळी असं म्हणजे सगळ्यांना प्रत्येकाची आवड ही वेगळी आहे पुरणपोळीसोबत. तर पुरणाच्या पोळ्या म्हणजे थोड्याशा करून घेतलेल्या आणि त्यानंतर मग बड्डेला जाऊन आलेली. तर त्यानंतर म्हणजे सगळी तयारी करून ठेवलेली होती. तर इथे मग आता तयारी करायची होती आपल्या देवीची. तर मला इथे पुरणाचे म्हणजे 21 पुरणाचे दिवे करायचे होते. जसं आपण आरती करतो ना 21 दिव्यांची, तर तसे पुरणाचे 21 दिव्यांचं आपल्याला इथे आरती करायची होती. तर मी एक प्लेट घेतलेली आणि जे काही आपलं गूळ घालून पुरण परतवलेलं होतं ना तर तेच पुरण घेतलेलं आणि त्याच्यात 21 असे छोटे छोटे दिवे केल्यासारखे केलं आणि त्याच्यामध्येच आपल्याला ह्या वाती ठेवायच्या आहेत. तर इथे मी ना तुपाच्या वाती ठेवणार होते. एकवीस पुरणाच्या दिव्यांचीच आरती का? तर मला म्हणजे साधारण 1 वर्षापूर्वी मला एक गुरुजी भेटलेले. म्हणजे आम्ही पूजेसाठी गेलेलो. तर तिथे आम्हाला गुरुजींनी कुलदेवीची सेवा करायला सांगितलेली होती. तर त्यांनी मला सांगितलेलं होतं की पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घरी पुरणाचा नैवेद्य बनवा, पुरणाचे दिवे करा 21 आणि तुम्ही देवीची आरती करा त्या 21 पुरणांच्या दिव्यांनी. तर त्यांनी मला म्हणजे हा सगळा पौर्णिमेला कुलाचार करायला सांगितलेला. म्हणजे असे साधारण 11 पौर्णिमा करा आणि तुम्ही 12व्या पौर्णिमेला स्वतः तुम्ही तुमच्या कुलदेवीला म्हणजे माहूरच्या रेणुका मातेला जा. तिथे तुम्ही देवीला पुरणाचा नैवेद्य करा, पुरणाची आरती करा असं त्यांनी मला सांगितलं आहे. तर मी त्यांना तेव्हा हो बोललेली. परंतु माझ्याकडून अशी एक चूक घडलेली की माझी पण अशी खूप इच्छा होती की मी पुरणाचं जेवण बनवावं. त्या दिवशी मी 16 वेळेस श्रीसूक्त घेऊन कुंकुमार्चन केलेलं. परंतु माझ्याकडून फक्त एक चूक झाली, ती म्हणजे माझ्याकडून सगळा कुलाचार वगैरे झालेला, फक्त पुरणाचा आरती माझ्याकडून झालेली नव्हती. तर माझ्याकडून एवढी एक छोटीशी चूक झाली. तर तेव्हापासून साधारण मला आता 6 महिन्याच्या आसपास मला पौर्णिमेला सत्यनारायण पूजाही करता येत नाही आणि देवीची जी काही सेवा आहे कुलदेवीची ती सेवाही करता येत नाही. तर म्हणजे प्रॉब्लेम येतो. तर हा माझा इतका मोठा अनुभव आहे. तर मी देवीला खूप वेळ क्षमा मागितली की माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली, ती तू पदरात घे. तर मी असंच एका ताईंना सांगितलेलं, स्वामी सेवेकरींना. तर त्या ताईंनी मला सांगितलेलं की तू जेव्हा देवीची मध्ये कधीतरी सवासणी घाल किंवा मग तू देवीचा त्या दिवशी मंगळवारी कुलाचार करा आणि त्या दिवशी तू पुरणाचा नैवेद्य बनव. तर आषाढ महिना हा कुलदेवीचाच म्हणजे जी काही आपली देवी असेल तर त्या देवीच्या सवासणी घालायच्या किंवा देवीचा हा कुलाचार करायचा. गावाकडच्या प्रत्येक गावात कशी देवी असते तर त्या देवीची ओटी भरून सवासणी घातल्या जातात. तर तसंच म्हटलं आषाढाचा महिना आहे, देवीचाही महिना आहे. तर मग आणि मंगळवारही आलेला होता. तर आणि उपवासही आलेला होता. म्हणजे एकाबरोबर किती गोष्टी घडत आल्या आणि ज्या दिवशी ते घडून घ्यायचं असेल ना, देवीला करून घ्यायचं असेल त्याच दिवशी देवी ते करून घेते. आणि साधारण मला या गोष्टीला 6 महिने लागले. आज करू उद्या करू आणि देवीला जेव्हा मी क्षमा मागितली आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली
तेव्हा मला देवीने कदाचित मला आजचा योग दिला असेल तिची सेवा करून घेण्यासाठी. तर मी आजच्या दिवशी फक्त सिद्धकुंजिका स्तोत्र आहे तर त्या स्तोत्राचंच पठण केलेलं आणि मग आपला पुरणाचा नैवेद्य दाखवलेला आणि आरती केलेली. देवीला क्षमा मागितली की जेवढा माझ्याच्याने पौर्णिमेला तुझा कुलाचार होईल त्याप्रमाणे मी पुरणाचा नैवेद्य करण, भले तो आपल्याला खायचा नसेल म्हणजे थोडासा देवीपुरताही बनवता येईल तेवढा मी देवीसाठी बनवेन आणि देवीची सेवा तेवढी नक्की करेल. सेवा मला काही सांगितलेली नाही, फक्त पुरणाचा नैवेद्य आणि पुरणाची आरती करायला एवढेच सांगितलेलं. तर मी ही गोष्ट देवीच्या कृपेने माझ्याकडून व्यवस्थित करून घ्यावं विचार केला ना तर खरंच आपण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीला आणि कुलदैवतला जाऊन यायला पाहिजे. कारण काय तर आपलं मूळ हे दैवत आपली कुलदेवी आहे आणि जिच्यापासून आपल्या कुळाचा उद्धार झालेला आहे ती एक आपली आई आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या आईची पूजा करतो त्याप्रमाणे आपल्या देवीचा कुलाचार हा वर्षातून एकदा तरी व्हायलाच पाहिजे आणि तिच्या दरबारात हे जायलाच पाहिजे. परंतु आपण सगळ्या गोष्टी करतो, परंतु या ठिकाणी जायला काही ना काहीतरी अडचणी आल्या तर त्याचं नक्की समजून घ्यायचं की आपल्या घरात काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात. देवीचा जर कुलाचार नाही केला तर घरात आर्थिक तंगी येते किंवा मग काही अडीअडचणी येतात, बिझनेस कोणाचा चालत नाही, असे असंख्य खूप सारे काही प्रॉब्लेम्स असतात. परंतु आपण ना त्या संसारात एवढं गुंतून जातो की बारीक पाठीमागच्या आपण गोष्टीकडे लक्षच देत नाही. जेव्हा आपण आपल्याला दुसऱ्यांनी सांगितलं तेव्हा आपल्याला सद्बुद्धी येते आणि तेव्हा आपल्या डोक्यात ह्या गोष्टी घुसतात की नाही बाबा. मग आपण ऑब्झर्वेशन करतो की बाबा खरंच ह्या गोष्टी आपल्या घडत आहे आणि मग तेव्हा कुठे देवीची आपण माफी मागतो आणि तेव्हा मग त्या गोष्टी असं आपण करायला सुरुवात करतो. परंतु ह्या गोष्टी जर अगोदरच केल्या ना तर ही वेळ खरंच येत नाही. पहिले मधले लावू तुम्ही तिकडचे लावा. चला पोरांनो, तुम्ही घ्या आता. वारी वारी जन्म मला देवारी वारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषास मर्दिनी रत्यास मर्दिनी सुरवारी गरज रे बागमनी. जय देवी जय दिवम निपादा तुझे नाही दारिद्र्यमले निबंधन होवी निदाशा क्लेशापासून तोडी दुःखापासून तोडी तोडी बहुराजा अमरे तुला कोण बोलला सांग घातली झाला पदवंत देशा.
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी व दैत्यासुरमर्दिनी दुर्वारीश्वर तारक संजीवनी जय देवी जय. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.